Hello everyone, let's learn SSC Board 3rd Standard English subject lesson number 1.10 Unit 1 Flavors of Friendship. Flavors of Friendship. Do you know? तुम्हाला माहित आहे का? There are 22 official languages in India. Make a list of states and their main languages. भारतात 22 अधिकृत भाषा आहेत. राज्यांची आणि त्यांच्या मुख्य भाषांची यादी करा. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत करू शकता. रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. शुभम हॅड जस्ट शिफ्टेड इन अ न्यू स्कूल इन नांदेड. शुभम नुकताच नांदेड मधील एका नवीन शाळेत दाखल झाला होता. इट वॉज लंच टाइम ॲट स्कूल. शाळेत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. शुभम ओपन हिज टिफिन. शुभमने आपला डबा उघडला. श्रीनिधी अँड डेव्हिड अल्सो ओपन देअर टिफिन. श्रीनिधी आणि डेव्हिडनेही त्यांचे डबे उघडले. दे ऑल वेर क्युरियस अबाउट इच अदर फूड आयटम्स. ते सर्व एकमेकांच्या जेवणातील पदार्थांबद्दल उत्सुक होते. शुभम हॅड पुरणपोळी इन हिज टिफिन. शुभमने त्याच्या डब्यात पुरणपोळी आणली होती. वाईल श्रीनिधी हॅड इडली चटणी. तर श्रीनिधीच्या डब्यात इडली चटणी. अँड डेव्हिड हॅड पुलिहोरा. आणि डेव्हिडच्या डब्यात पुलिहोरा होता. शुभम सेज हॅलो फ्रेंड्स. नमस्कार. शुभम म्हणतो नमस्कार मित्रांनो. आय एम शुभम. मी शुभम. वुड यू बोथ लाईक टू हॅव सम पुरणपोळी. तुम्हा दोघांना पुरणपोळी खायला आवडेल का? श्रीनिधी सेज नमस्कारा. आय एम श्रीनिधी. श्रीनिधी म्हणते नमस्कार, मी श्रीनिधी. आय हॅव सम इडली चटणी. माझ्याकडे इडली चटणी आहे. डेव्हिड सेज नमस्कारम. माय नेम इज डेव्हिड. डेव्हिड म्हणतो नमस्कार, माझं नाव डेव्हिड आहे. टुडे आय हॅव निमकाया पुलिहोरा इन माय टिफिन. प्लीज टेस्ट इट. माझं नाव डेव्हिड आहे. आज माझ्या डब्यात निमकाया पुलिहोरा आहे. कृपया चाखून पहा. शुभम सेज आय एम फ्रॉम महाराष्ट्र. शुभम म्हणतो मी महाराष्ट्राचा आहे. आय स्पीक मराठी. मी मराठी बोलतो. बट इडली इज माय फेवरेट. पण इडली माझी आवडती आहे. श्रीनिधी सेज आय एम फ्रॉम कर्नाटका. श्रीनिधी म्हणते मी कर्नाटकाची आहे. समटाइम्स माय मदर मेक्स पुरणपोळी फॉर अस. वी ऑल लव्ह इट. ती म्हणते कधी कधी माझी आई आमच्यासाठी पुरणपोळी बनवते. आम्हा सर्वांना ती खूप आवडते. वी ऑल लव्ह इट. आम्हा सर्वांना ती खूप आवडते. डेव्हिड सेज आय लव्ह इट टू. आय एम फ्रॉम तेलंगणा. डेव्हिड म्हणतो मलाही खूप आवडते. मी तेलंगणाचा आहे. शुभम सेज वाव दॅट्स ग्रेट. शुभम म्हणतो वा खूप छान. नाव आय न्यू फ्रेंड्स फ्रॉम डिफरंट स्टेट्स. आता मला वेगवेगळ्या राज्यांतील नवीन मित्र मिळाले आहेत. सो वी कॅन लर्न न्यू थिंग्स. सो मी आता नवीन गोष्टी आणि न्यू वर्ड्स फ्रॉम इच अदर आणि नवीन वर्ड्स शिकू शकतो. श्रीनिधी सेज अँड शेअर डिफरंट फूड्स अल्सो. श्रीनिधी म्हणते आणि वेगवेगळे पदार्थही वाटून खाऊ. हा हा हा. दे लाफ अँड शेअर फूड. ते हसतात आणि पदार्थ वाटून खातात. डेव्हिड सेज धन्यवादा मुलू. डेव्हिड म्हणतो धन्यवाद. इन तेलुगू वी से धन्यवादा मुलू फॉर थँक्यू. आम्ही धन्यवाद म्हणण्यासाठी धन्यवाद मुलू म्हणतो तेलुगूमध्ये. श्रीनिधी से इट इज क्लोज टू कन्नड. वी से धन्यवादा. श्रीनिधी म्हणते ते कन्नडच्या जवळच आहे. आम्ही धन्यवाद म्हणतो. शुभम सेज अँड इन मराठी वी से धन्यवाद. फ्यू वर्ड्स इन आवर लँग्वेजेस आर ऑलमोस्ट द सेम. शुभम काय म्हणतो आणि मराठीत आम्ही धन्यवाद म्हणतो. आमच्या भाषांमधील काही शब्द जवळपास सारखेच आहेत. श्रीनिधी सेज इफ आय लाईक समथिंग आय से चेन्नगिदे. इट मीन्स नाईस. श्रीनिधी मध्ये मला एखादी गोष्ट आवडली की मी चेन्नगिदे म्हणते.
याचा अर्थ छान असा होतो. डेव्हिड सेज इन तेलुगू वी से बागुंडी. इट मीन्स गुड, नाईस. डेव्हिड म्हणतो तेलुगूमध्ये आम्ही बागुंडी म्हणतो. याचा अर्थ चांगले, छान असा होतो. शुभम सेज इन मराठी आय से छान. शुभम म्हणतो मराठीत मी छान म्हणतो. त्याचा इट ऑल्सो मीन्स गुड्स, नाईस. त्याचाही अर्थ छान, छान, चांगले असा. टुमारो आय विल आस्क माय मदर टू गिव्ह थालीपीठ फॉर बोथ ऑफ यू इन माय टिफिन. उद्या मी माझ्या आईला तुम्हा दोघांसाठी डब्यात थालीपीठ द्यायला सांगेन. श्रीनिधी सेज आय विल ब्रिंग एक्स्ट्रा डोसा अँड सांबर फॉर अस. श्रीनिधी म्हणते मी आपल्यासाठी जास्तीचा डोसा आणि सांबर आणते. डेव्हिड सेज आय विल ब्रिंग निमकाया पुलिहोरा. डेव्हिड म्हणतो मी निमकाया पुलिहोरा आणतो. डेव्हिड सेज आय विल ब्रिंग निमकाया पुलिहोरा. डेव्हिड म्हणतोय मी निमकाया पुलिहोरा आणतो. ऑल सर्व. फ्रेंड्स फॉर एव्हर कायमचे मित्र. ऑल लाफ सर्व हसतात. रीड अँड लर्न वाचा आणि शिका. पुरणपोळी इट इज अ स्वीट फ्लॅट ब्रेड filled with a mixture of cooked lentils and jaggery, which is one of the famous food item of Maharashtra. पुरणपोळी म्हणजे काय? शिजवलेले डाळी आणि गुळाच्या मिश्रणाने भरलेली एक गोड पोळी असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांपैकी एक आहे. इडली चटणी इट इज वन ऑफ द फेमस डिशेस ऑफ तमिळनाडू. इडली चटणी हा तमिळनाडूतील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. निमकाया पुलिहोरा इट इज सिंपल टँगी अँड फ्लेवरफुल राईस डिश फ्रॉम आंध्र प्रदेश. निमकाया पुलिहोरा हा आंध्र प्रदेशातील एक साधा आंबट गोड आणि चवदार भाताचा पदार्थ आहे. थालीपीठ वन ऑफ द स्पायसी महाराष्ट्रीयन फूड आयटम्स. थालीपीठ म्हणजे काय? महाराष्ट्रातील एक मसालेदार पदार्थ, खाद्यपदार्थ. Let's learn question and answer. Answer the following. Which words means hello in Kannada? Which words mean hello in Kannada? Namaskara. Answer is Namaskara. B question. Which food did David bring? David bring Nimmakaya Pulihora. Answer is Nimmakaya Pulihora. C question. Which word means thank you in Telugu? Dhanyavadamulu. Answer is Dhanyavadamulu. D question. How many languages do you know? Answer is 3 languages I know. Enact the conversation. Make a pair of 2 students and create a small conversation using any 2 languages you know. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स मध्ये करू शकता. क्वेश्चन 5. Add the following sounds in the word. Double O. FOO food. COOK cook. SCHOOL school. GOOD good. B CHLUNCH lunch. CHUTNEY chutney. CHAIR chair. EACH each. 6 number question. Collect the information of your district by using following points. तुमच्या डिस्ट्रिक्ट मधली हिस्ट्री कलेक्ट करा खालचे पॉइंट्स घेऊन. इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे आपल्याला. फूड, रिव्हर्स, लोकल फेस्टिवल, हिस्टोरिकल प्लेसेस, क्लोथेस, major attractions. Question number 7. Read and write the following in the given set. इथे फ्रूटचे सेट दिलेले आहेत. आता इथे हार्ड फ्रूट कोणते आहेत ते या बॉक्स मध्ये राईट करायचे.
सॉफ्ट फ्रूट कोणते आहेत ते या बॉक्समध्ये राईट करायचे. ही एक ऍक्टिव्हिटी आहे. क्वेश्चन नंबर 8. लिसन अँड डू. ऐका आणि करा. हॅलो डिअर स्टुडंट, आय हॅव सम ब्रेड अँड फ्रूट. लेट्स मेक अ फ्रूट सँडविच. फ्रूट सँडविच बनवतात. तर ही पण ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मदर सोबत घरी करू शकता. आईसोबत फ्रूट ब्रेड सँडविच करू शकता तुम्ही. थँक यू.